आमच्या गटचांदूर शहर विकास आघाडीच्या प्रभाग 10च्या ज्या उमेदवार होत्या, महिला उमेदवार अश्विनीताई झाडे त्यांना त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये त्यांचे पती जिथे नोकरी करतात तिथे प्रेशर करून त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना फॉर्म वापस मागे घ्यायला लावला। मला हे म्हणायचे आहे की जेव्हा आपण विकासाच्या गोष्टी करतो, विकासाचा वादा करतो, तर मग विकासाचा वादा आहे आणि विकास तुम्ही करत आहे, तर मग दुसऱ्या आघाडीच्या ज्यांना तुम्ही स्वतः बोलून दाखवता की आघाडीचे उमेदवार कुठे टिकणार नाही, मग अशा ज्या आघाडीचे उमेदवार टिकणार नाही अशा आघाडीच्या उमेदवारांचे उमेदवार मागे घ्यायला तुम्हाला प्रेशर करावं लागते। निश्चितच ही एक खूप मोठी बाब आहे, कारण की एका संविधानिक पदावर असलेल्या एवढ्या मोठ्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींनी हे कृत्य करते, हे निश्चित महिलांच्या दृष्टीतून आणि गटचांदूर शहरांच्या दृष्टीतून मी काळा दिवस आहे म्हणाले। तिकीट दिली तर निर्णय चांगला आणि तुम्हाला तिकीट दिली नाही तर निर्णय वाईट पक्षाचा। भारतीय जनता पक्ष हा लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे। या पक्षामध्ये उमेदवारी देण्यासंदर्भातले काही निकष आहे, वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला, इच्छा करणं काही अडचण नाही, पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होणार आहे का? आज गटचांदूर शहरामध्ये शेकडो लोकांनी उमेदवारी मागितल्या, राजुरा शहरामध्ये शेकडो उमेदवारी लोक मागितल्या, पण तिकीट आता नगराध्यक्षाचे एकच द्यायचे आहे, नगरसेवकाचे एकच तिकीट द्यायचे आहे। म्हणजे तुमच्या मनासारखा निर्णय झाला तर निर्णय चांगला, आणि तुमच्या मनाच्या विरुद्ध निर्णय झाला तर निर्णय करणं चुकला। तर खरं जनतेला या सर्व गोष्टी करतात आणि काय हो की तुमचे लोक तुम्ही सांभाळू शकत नाही। तुम्ही आमच्यावर आरोप करता की आमच्या उमेदवारावर दबाव टाकला म्हणून। अरे हा देवराव भोंगळे आहे, याला कशाही दबावाची गरज नाही आहे। तुमचं काय या सर्वांना माहीत आहे। म्हणजे तुम्ही तुमचं अपयश झाकण्यासाठी कुठेतरी राजकीय वातावरण गरम करण्याकरता आमदाराचं नाव घेता। मला काय गरज पडली आहे आणि तुम्ही माझ्यावर आरोप करता? म्हणजे काय, एखाद्या माणसाने आमदाराचं नाव घ्यायचं, आरोप सनसनाटी निर्माण करायची। अरे तुम्ही तुमचे उमेदवार पहा ना, आम्हाला काय करायचं आहे? एवढं खालच्या दर्जाचं राजकारण आम्ही कधी करणार नाही, कधी आयुष्यात केलं नाही आणि करणार नाही। पण त्यांनी समजायला पाहिजे की आरोप करणाऱ्यांनी स्वतःची पातळी पाहिली पाहिजे। म्हणजे कुठेतरी सनसनाटी निर्माण करायचं, आमदाराचं नाव घ्यायचं आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा जो खोटा केविलवाना प्रयत्न, हा प्रयत्न जनता हा परतून लावल्याशिवाय राहणार नाही। भोंगळे यांनी त्या व्यक्तीवर दबाव तंत्र आणलं आणि दबाव तंत्रातून त्याची उमेदवारी मागे घेतली म्हणून म्हणतात। परंतु खरं जर दबाव तंत्र मागे घेतलं असतं तर ज्यांची उमेदवारी मागे घेतली, ज्यांच्यावर दबाव टाकला, त्यांनी जर समजा ही व्हायरल पोस्ट केली असती, त्याच्यात काहीतरी सत्यता दिसली असती, परंतु ते काही बोलत नाही आणि हाच वेगळा एक आपला स्वतःला मोठा नेता समजून अशा प्रकारचे एक संविधान पद असलेल्या व्यक्तीवर असे बिनबुडाचे आरोप लावले, असे आरोप यापुढे आम्ही खपवून घेणार।